आज एकतर माझी हळद आहे आणि ह्याचा अजून मला फोन पण नाही. हा, ह्याला कळत नाही का? ह्याला माझी अजिबातच काळजी नाहीये. एकदा असलं असतं तर फोन केला असतं, घरी आला असतं, पण नाही. आणि हा माझा बाप, ह्याला तर काहीच कळत नाही. पोरीचं सुख दुःख काही नाही, फक्त पैसा 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 पैसा. काय मी वर घेऊन जाणार आहे का? काय आहे का तो चवाचा न धावाचा? कसं दिसतो का तोंड्या? मी बघितलेला तो इतकं चांगलंय. ते पप्पाचा मित्र गेला वर तोंड करून आणि म्हणे शब्द दिलाय, त्या शब्दाला काही चाटायचंय. हा ना, काय बडबड करते काय? काही नाही. आवरायचं का काही? आज आळ्या दे माहिती आहे ते मला. मग पावडर राव येतील, मग तू का आवडते? मग हे काय करतेय मी? मग तुला कुठं ब्युटी पार्लर जायचं असेल तर जाऊन व्यवस्थित. जाऊ का मी? ब्युटी पार्लरला जाय. बर जाते. कोणाला जोडी नाही जरा. कशाला? मी एकटी जाते. मग कलवरी नको एकाच सांगतो. ब्युटी पार्लरला कशाला कलावरी लागती? मग एकटी जाते का? का रे, मी लग्न करायला चालले काय तिथं? मेकअप करायला चालले ना, मी एकटी जाते. मग आता येणं पावडर रावळी येतील. लॉसला बरं का आपली हळद. माहिती ते मला. लवकर आवडा उन्हाच्या हात तिकडे जाऊ. लॉसला जाऊ लगेच. मी जाऊ का मग? घरी गाणं नाही घालायचा. सगळं स्वयंपाक पाणी सगळं लॉसला ठेवलेलं आहे. बरं केलं. काय नाही, बरं केलं पाहिजे. चांगलं केलंय म्हणते. आणि मग माझं तू चांगली म्हणूनच मी चांगलं करू राहिलो ना. वाईट थोडंच करू राहील तवाला. दिसलं ते मला नका सांगू. मला माहिती. एक मुलगी मला. हा ना, म्हणूनच तुम्ही इतकं चांगलं करताय. तेच म्हणत होते मी. लय चांगलं करताय तुम्ही माझं. मग काय वाईट वाईट करू राहिलं का? अहो, तुम्हाला म्हटलंच नाही मी वाईट करताय तुम्ही माझं. मग तू एवढं पुढे पुढे बोलायची. आता बोलाव नाही का? बाप आहे ना तुम्ही माझा. नाही रे मॅम, बोलायचंच राहा बघ शेवटपर्यंत. हा, मी जाते. हा जाय. काय पोर बघ सारखी बडबड करीत राहते काही ना काही. चेहरे आज तिला खुशपणा नाहीच. एवढा भारी पोरगा पाहिलाय, सगळं पाहिलंय. एवढं आनंदीत आता लग्न करून द्यायचंय, एवढा खर्च करायचंय. किती फ्रेश राहायला पाहिजे तिनं. आणि वरून म्हणते दादा हा करू राहिले तयारी. चला तर कामाला लागावं लागेल व्यवस्थित. काय काय कमी जास्त पाहावं लागेल. बाई पटपट उरकायचं आहे, पाहुणे ये लागले. ते नंदाची माझ्या हळद आहे बाई. एकदा ना त्यांचं लग्न झालं ना, सर्व डोक्याचा तापच मिटल. एकदा ना एवढं पार पडलं ना, मग सर्व गोष्टी ना मनासारख्या होत. वहिनी, काय हो? मी काय म्हणते, उठा तुम्ही. काय झालं? वहिनी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं? काय? 100 वेळा नाही, लाख वेळा मी तुम्हाला सांगितलं. पण झालं काय? काय झालं? तुम्ही असे करायला लागलेत की तुम्हाला काहीच माहित नाही. मी का असे तू करायला लागले? तुम्ही असं दाखवायला लागलेत की मला काहीच कळत नाही. हाय का नाही? पण काय झालं? हळू बोला ना. काय झालं तर सांगा ना, मला काय म्हणायचंय तुम्हाला. वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही, माझं त्या पोरावर प्रेम आहे. हा, अहो तुम्हाला कळतं का? आपल्या तुमची हळद आहे आज, आणि आता ही लग्नापर्यंत गोष्ट आली. कळतंय का? मामाची किती कोड आहेत माहितीये का तुम्हाला? आणि ह्यांना तर कळालं ना, मला पण हाकलतील आणि तुम्हाला पण सांगतील. कळलं का? हे बघा वहिनी, मी ना तुम्हाला खूप जीव लावते आणि आपलं किती पटतं तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून ना मी सगळ्यात पहिलं तुम्हालाच सांगितलं. पण तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही करू शकत का? मी काय करू शकते? मी काय करू शकते? असं नका करू. चांगला मुलगा आहे आणि चांगलं स्थळ आहे, असं नका. आता वेळ झाली, 4 वाजता तुमची हळद आहे आणि तुम्ही हे डिसिजन कसं घेते मला हेच कळलं नाही. वहिनी ऐक ना, मला खरंच नाही लग्न करायचं. प्लीज माझ्यासाठी तुम्ही समजवा ना दादाला आणि बाबांना प्लीज. मी नाही समजू शकत, मी कोणालाच नाही. सांगू का? नको, मग प्लीज त्यांना समजवा. तुम्हाला कळतं का? 4 वाजता हळद आहे आणि मामांची तर किती डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे ना. आणि हा विषय सोडून द्या, काय डोक्यातूनच काढून टाका. कळलं का? वहिनी, अरे तू आचारी कस काय गुलाबजामुन पाडला? जरा लक्ष देत नाही का रे तुम्हाला? सगळं बघावं लागतं. अगं काय करते? आवर ना, पाहून यायला लागले तिथं. काय झालं? आणि तू गेलो, तू आवरलं नाही अजून? मी ना बाबांना म्हटलं होतं पार्लरला जाते म्हणून. मग जा ना लवकर. मी येऊ का सोबत? नाही तुम्ही नका येऊ. पण मी काय म्हणतो, वहिनीला घेऊन जा संग. कसं मग बरं असतं. अरे दादा, काही गरज नाही वहिनीची, मी एकटी जाते ना. एकटे जाशील का? हा. पण लवकर ये बघ, पाहुणे आल्यात नाही तर काय व्हायचं, सगळं गोंधळ व्हायचा. नाही तर नवरी तिकडच नटते आणि इकडे हळद मग कोणी लावायची. आहे का नाही? झालेला मग कावाच. हा, नाही दादा, येते मी थोडं वेळ. प्लीज वहिनी. अगं ती काय म्हणते बघ ना, ती बोलवते तर जा ना मग ते संग. दादा, माझं कसं होईल रे? कसं होईल म्हणजे? चांगलं होईल, बरंच होईल. आहे का नाही? चांगलं.
काय झालं? आता रडायला काय झालं? अगं उद्या हळद आहे फक्त आज, उद्या जायचंय तुला, आजच रडून घेते काय? एक गप्पाच हे रडारडी करू नका. ते आचारी पाडले एक तो गुलाबजामुन सगळं मला बघायचंय माहिती का? बरं असू द्या, तुम्ही तुमचं बघा, जावा आम्ही आमचं आवरतो. घ्या पाटक्याचं आवरून. हा, जावा. रडारडी नका करत बसू. मला रडायला येतं बघ. पण तू नको रडू. हा कसं असतं? बघितलं ना भावाचं किती प्रेम आहे. हा आता तुमच्या हातात आहे आपली इज्जत कशी ठेवायची. जे झालं ते गेलं विसरून जा आणि आता हळदीला तयार होत जावा पार्लर मध्ये, या तयार होऊन. काय मी काय म्हणते वहिनी, ऐका, मी नाही ऐकणार आहे तुमचं काय. मी चालली आता पार्लर मध्ये. बघा तुमच्या परीने तुम्हाला काय करता येईल प्लीज माझ्यासाठी. मी काहीच करू शकत नाही. आता मी तुम्हाला एवढ्या वेळेस सांगते ना, मी काय करू शकत नाही. कशाला तुम्ही हात तोंडाचे- नाही मी काय म्हणते, आपल्या तोंडाशी घास आलेला आहे, काय वाईट आहे त्या मुलामध्ये, काय कमी आहे तुम्ही सांगा ना. हा ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते करा, मी काहीच नाही बोलू शकत तुम्हाला. अहो ऐका तर माझं, मी येऊ का तुमच्या सोबत? काय ह्यांच्या डोक्यात चाललंय काय माहिती. 4 वाजता हळद आहे आणि ह्यांनी ना दुसरीच गणगण लावली. कशाच काय प्रेमन काय असतं, करायचं लग्न. जाऊ दे बाई, मला माझं मी आवरून घेते, पै पाहुणे येतेले. गप, रडू नको आता. काय रडू नको? हा तुला मी 100 वेळा सांगितलं माझ्या घरी ये, पप्पांशी बोल. अरे तुला कळत कसं नाही रे, आज माझी हळद आहे, माझी इच्छा पण होणार आहे हे सगळं करायची. हा मी काय करू मग आता? हे बघ, एक करू शकतो, आपलं खरं प्रेम आहे ना, हा आपण पळून जाऊ. मग पळून जाऊ? मग इतके दिवस तू काय झोपा काढत होता का रे? हा अगं पहिलं का नाही बोलला? पहिलं तू म्हंटल माझ्या घरच्यांची इज्जत, माझी ही इज्जत, माझी ती इज्जत. मग मला काही इज्जत नव्हती का? अगं मला काय माहिती तुझ्या घरची एवढं लवकर लग्न लावून देते तुझे. हा म्हणून मी थांबलो होतो ना. तुला म्हंटल होतं घरी ये, बोल एकदा पप्पांशी, पण नाही. काय केलं असतं रे त्यांनी? जास्तीत जास्त तुला मारलं असतं, मारून तर नसतं ना टाकलं, पण तरी पण नाही. तू आयुष्यभर घाबरतच राहा. तू शांत हो बरं, आपण बसून गप्पा मारू. इकडे काय बसून गप्पा मारू? चल, इकडे वर ये. रडू नको, शांत बस, डोळे पुस बरं, हळूची. बस इथं बस. हे बघ, येते तू पळून माझ्यासोबत? पळून येत होते ना रे, मी तुला आधी पण बोलले होते की मला घेऊन इथून पळून चल, पण नाही. तुला तुझ्या घरच्यांचं पडलं होतं. पण मग आता काय प्रॉब्लेम आहे? तू रडू नको ना. हा आता सगळं टाइम संपून गेला ना रे. हे बघ, तू विचार कर, आज माझी हळद आहे, मी अशी जर पळून गेले तर माझ्या पप्पांची किती इज्जत जाईल बरं. अगं पण तू खुश राहणार आहे का मला सोडून? आयुष्यभर तू रडावं लागल. हा त्याच्यापेक्षा आहे ना, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, उद्या लग्न आहे. तुला मी किती वेळा सांगितलं, हे बघ अशी पण माझ्या बापाची इज्जत जाईल जर मी पळून आले तर. तू एक काम कर, घरी चल, माझ्या पप्पांशी बोल. अरे कित्येक मुलींचं साखरपुडा मोडलंय, हळद मोडली, लग्न मोडलं, मग तू का घाबरतोय प्रत्येक गोष्टीला? चल ना तू. तू रडू नको ना, आपलंच लग्न होणार आहे. मी तुला सोडून आहे ना नाही जगू शकत, खरं सांगतो. अरे मला पण माहिती आहे तू नाही जगू शकत आणि मी सुद्धा नाही जगू शकत. मग तू घाबरू नको रे, हिम्मत करावी लागती आयुष्यात. आपल्याला एकदा तरी स्वतःसाठी हिम्मत तर करावीच लागल ना. अरे बरोबर आहे, प्रेम. अरे कुछ नहीं, अरे कुछ नहीं ये भाता, जब रोग ये लग जाता, मैं हूँ प्रेम रोगी, मैं हूँ प्रेम रोगी, मेरे तवा तो कराओ, जाओ जाओ जाओ, किसे वैद्य को बुलाओ, मैं हूँ प्रेम रोगी. भारी भारी. आयला मी बघतो राव, तुम्हाला 5 वर्षापासून चालू राहू तुमच्या प्रेम प्रकरण. हा पण आता लय अवघड झालंय सध्याला. काय अवघड आलं? तुम्हाला माहित असं ना उद्या लग्न आहे. अरे तुम्हाला मी साथ देतो, तुम्ही तुम्हाला भिवू नका तुम्ही अजिबात. कस काय? कस काय हा? तुम्ही कसं साथ काय? देताल? हा मी साथ देतो तुम्हाला. चला हिच्या बापाकडे जाऊ आपण. आता आहे ना, मी सांगतो स्वतः. तुमच्यामुळे ना माझं सुद्धा हिंमत आली. हा? मी हा. एकटा जायला घाबरलो होतो, हा. पण आता जे होईन ते घाबरायचं नाही अजिबात. हा. उचलून टाकी तुम्ही, मी आहे उचलून. ना. अहो मी किती दिवस झाले हेच समजवायचा प्रयत्न करते, पण ह्याच्या डोक्यातच जात नाही. 5 वर्ष झाले ह्याच्या डोक्यात कांदे तू आता टेन्शन घेऊ नको, लग्न करीन तर तुझ्या सोबतच. हा कोणी मध्ये आलं ना बघू तुम्ही एखाद्याला. हा
आता हा. तू घाबरणार नाही ना? घाबरणार नाही आता मी आहे ना. चल तुम्ही फक्त सोबत राहा. हा आम्ही सोबत राहतो. चल चला बिंदास. चला टेन्शन नाही घेऊ. चल हा. चल चला हळूच्या खाली. हा. तू आता हे बघ, तू विचार काढून टाक डोक्यातून. हा हो. लग्न होणार आपलंच होणार. जम. हा मंडप तेच, सगळं तेच, हा. आचारी तेच, हा. फक्त नवरदेव मंडपात मी. नाही ना, पोरगी तेव्हाची गेली 2 का 3 तास होत आले आणि अजून आले की नाही ब्युटी पार्लरवरून. हां आणि तिकडून परत आचार्याचा फोन आलाय. तो एक कारागीर काय म्हणा गुलाबजामुन कडायचाच पडलाय. आईला काय डोक्याला गिरमान फिरली मावले. हां काय आताच आली का? हा आत्ताच आले. लय टाईम लागला. हा थोडं उशीर झाला ना. हा काय हा मग झाली तयारी झाली आता? हा झाली. मग आता तो आली बॅग बिग भर, आपल्याला लॉन्स जायचंय हळदीला. कधी? अजून काय टाळा. बर ठीक आहे. हा हा चल. मामा बाहेर या. कोण आलं रे बा? बाहेर या पटकन बाहेर. खाली खाली या. काय पूर्वचं लग्न कस काय जमिलं? म्हणजे जमिलं कोणला विचारून? पोरगी बाहेर ये या. पण मई बाई ती. मला लोकांना विचारायचं काय काम आहे? तिच्या संग मला लग्न करायचंय. तुला लग्न करायचं? हा यांचं आहे ना 5 वर्षापासून आहे ना प्रेम आहे एकमेकाचं. तुला काय माहिती? मला काय माहिती तुम्ही, कशाला आहे इथं गावात कशाला आहे? मग तू लग्न तिचं करायचं? लग्न जमिलं कस काय? मोडून टाका. हाय या क्षणाला फोन करा पाहुण्याला, मोडून टाका लग्न. ए बाबा तिच्या आज आळत आहे, तू डोकं लावू नको. नाही हा. नाही, मला लग्न करायचंय. काय करायला गेले तर हा लग्न करायचंय मला. आजोबा जमणार नाही. तिला बोलवा. ए पूर्वा पूर्वा हे काय? कोण या? घाबरू नको तू. खाली कोण या? नवरा आहे. ए नीट बरोबर का? हो नावडा मला टाकण्या गेला. नवरा आहे, नवरा. कोण या? कोण आहे? तो मामाचा नातं लावून राहिला मला. सांग ना, घाबरू नको तू, बिंदास तुला आज आळत तुला माहिती ना? हा हा ना? उद्या आमचं लग्न आहे. तो नाही लागला, जरा शांत राहा जरा. पटके खायचे तू जरा पहिला निघता वय. तू सांग ना, बोल ना काहीतरी तू. मी काय बोलू? काय बोलू म्हणजे? लग्न आहे तुमचं उद्या दोघाचं है की नाही? हा मग हा? जात ना हा? मामा लग्न या करीन तर तुमच्या पोरी संग लग्न करी. काय काय होतं? काय होतं? खरं प्रेम आहे आमचं दोघांचं. काय होतं? खरं प्रेम. काय होतं? काय होतं? हा विषय प्रतिभा कस हा बाबा आव जाऊन द्या ना. काय जाऊ द्या रे? तू सांग ना, तू हा? बोल ना काहीतरी. मला मार राहिले ते. काय होते? काय होते? काय होते? काय होते? अहो बाबा. काय होते? हा? 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 इकडे वळ, इकडे. अगं बोल ना तू, मारू राहिले ते. हा? आपलं खरं प्रेम आहे. सांग ना, हा? 5 वर्षापासून. प्रेम आहे. काय आहे? आणि आम्ही हे बघा, तुम्ही जर लग्न लावून नाही दिलं ना आमचं, आम्ही पळून जाऊ. मग तू काय पळत जाते? पुरे काय आहे नाजूक? काय हे मंडपाला इथं काय करतात? चला तिकडे आवरून घ्या पटापटा. अरे बाटे पाणी नाही. कोण आहे मग? अरे बाबा ये पोऱ्या बघ तो मामा. अरे ये बघ तो माझी बायको आहे. यायचं प्रेम आहे बात ये. हा हा काय म्हणलं तू? मुस्त्यात वाटायचा पा. काय तुम्हाला कळलं ना? तुम्हाला कळलं? काय म्हणताय हा? का तू? हा? मला मारून जरी टाकलं ना, मारून तरी हिच्या सोबतच लग्न करणार आहे मी. हा काय व्हायचं ते होऊ द्या. अरे मग तुला आधी सांगतेच नाही का? आधी सांगते नाही. आता ही सगळी तयार झाली. हा, आमचं काय? आमचं बी लव्ह मॅरेज आहे. हा आम्ही आधी सांगितलं होतं ना घरी. आज थोडी सांगितलं होतं तिच्या लग्न दिवशी का हळद होती तेव्हा थोडी सांगितलं होतं. आधी सांगायचं असतं या गोष्टी. तू सांगायचं ना. हा आता कळालं मला. हा तुम्ही बरोबर मुलाचं खपून घेतलं. मग मुलीचं खपवायला काय तुम्हाला धाड भरली? अगं पण तो वारीदाराला पुढं तर ठेवलं. त्याला लग्नाच्या आधी 4-5 महिने मला सांगितलं. मग तुम्ही हा आणि मुलीचं तू बोलली का मला आजची? तू बोलली का मला आजची? मी तुम्हाला नाही बोलले. माझी हिंमत नव्हती होत पण मी वाईटीला बोलले होते ना. मी सांगितलं होतं तू. नाही, नाही, नाही. अहो, पण- म्हणजे तो बायकोला माहिती होतं पाय. तो बायकोला माहिती होतं पाय. हा हा हा?
अहो मी कसं सांगणार हा? तुम्हाला? कसं सांगणार म्हणजे इथं सगळी तयारी झाली तिकडे हा? लोकांचा स्वयंपाक झाला काय करता एकटे खायचं ते सगळा लोक मारत तोंडात चार घालते ना मावल्या. मारू नको ना हा? मारू नको. माझं कशाला नाव सांगते मला तू नाव लग्न सांगितलं. लग्न करणार आहे ना माझ्यासोबत हे तू निघतो का तू आता निघा तू निघतो का आता निघ लवकर निघतो का तू लय मारीन तुला आता. हा. ए, तू निघ, हे. निघ. लावून दे हे. लग्न. तुला घरात घेऊन जा. निघ. निघ. वय घालत. मी तुला मारीन ना. वाय. किती दिवशी मारीन तो. वय घाल. ए, चला ना बाई. हे. निघ ना घरात. ये. चला ना. हे. बरे. निघ. 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 करायचं ते निघ. सगळं लग्न करतो. हे. निघ. निघ. हा? वय घालत. वाय घरात. वाय घरात. वय घालत. वाय. वय घालत. वाय घरात. वय घालत चल. इथं लक्ष ठेव. ठेव इथं लक्ष. हा? हा? वय निघा. हा? हळद यात. वय घालत ते. हे. पा टाकू काय करतो ते गडबड. मला म्हणतो का बाय मध्ये म्हणजे आधी हा? सांगायचं पोरी ना हा काय डोक्याला तास झाला बा लोक आता. किती नाव ठेवते हा, बापरे देवा लोक कशी शेअर घालतील बा तोंडामध्ये आता हा हळद आहे आज उद्या लग्न ते पोर एवढी म्हण डायरेक्ट घरी आला आणि याच्या आधी आला तर आपण काय लावून नसते दिला दिला असतं रे लावून मग पण माझ्या चल जायला रे मित्राचा पोराला रे आता काय सांगतो हा तो मरू गेला मित्र हा. हा, काय मरण वर तो हा असं केलं हा काय म्हणत नाही लोक काय म्हणते ते बघा आता आणि त्याला आता दापा जरा मला तिकडे तयारी बघायची का इथं हे नुसतं- ते बाळपोर आलतं त्या आचार्याचं काय बरे एक कारागीर गुलाबजामुनाच्या कडेत पडला का ते पाहुण्याला काच काय तो बघितलं मी ते बार का आचरी ते गेलं गुलाब मग काढा तसं लो टाकलं ते काय भाग लढले नाही नाही काय नाही ते पाकात भिजलंय फक्त मी बघून आलो हा का त्याच्याकडे बर बर दरवाजात लावून देतो आता हा सुन भाई मी काय म्हणतो आता मी ना लॉस केला तो पाहुणे आले असते ते पाहतो तिला हा त्याला चहा पाणी तिला सगळं नाश्ता पाणी देतो हा मग मी घरी थांबू का? हा तू घरी थांब आणि याच्यावर लक्ष राहू द्या आवर सावर करा हा चालते. मी ज्यावेळेस फोन करील ना तेव्हा तुम्ही लॉस नाही या हा हळदीला हो मी बसते घरात आराम करते. काम करू का आवरू का मग कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेते बागा भरायची. मी काय म्हणते ते भांडे पडले होते तसे तेवढे घासून घ्या ना माझी आज इच्छा नाही घासायची. हो ते ध्यानातच नाही माझ्या मग तुम्ही बस आराम करा मी घासून घेते हा. हा ह्याला फोन लावते आज जाऊन हॅलो सुहास बोल ना. मी काय म्हणते ऐकणार आहे माझं बाप आणि भाऊ अजिबात ऐकना आपल्या लग्नासाठी मला खूप मारलं पण त्यांनी इकडं आल्यावर मी काय म्हणते मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय नाहीतर ना आपण काय ऍक्शन नाही घेतले ना माझा भाऊ आणि बाप ना उद्या माझं लग्न लावूनच टाकतील रे. अगं तू रडू नको ना. रडायला काय झालं तुला नेमकं? मग काय करू मी हे बघ मला काही माहिती नाही मला पूर्ण आयुष्य तुझ्या सोबत घालवायचंय मी ना बॅग वगैरे घेऊन ना पळून येते. बरं बरं जमल. तू काही टेन्शन घेऊ नको. हा. आपण पळून जाऊ. हा मी आहे तुझ्या सोबत आयुष्यभर. मी खरंच घरच्यांचा खूप विचार केला रे पण ह्यांनी माझा विचार नाही केला आणि लोक काय म्हणतील लग्नाच्या आधी पोरगी गेली पळून जाऊन दे म्हटले तर म्हटले मला काही फरक नाही पडत. मला प्रेमापेक्षा माझं हे सगळं अप्रूप नाहीये. तू हे बघ रडू नको. तू टेन्शन घेऊ नको. कोणाचाच विचार करू नको. आपण फक्त आहे ना एकमेकांचा विचार करू. हा आणि हो. सुखात राहू. हो ठीक आहे. तू ये ना बॅग भरून ये ना बाहेर ये. आपण पळून जाऊ. बर मी लगेच येते. मी सगळी व्यवस्था केली आहे. हा त्या मित्राला पण सांगितलेलं आहे. हा ना चालन चालन मी येतेच मग माझी वाट बघ तू बाहेर. लवकर ये लवकर या. हो हो मी वाट बघतोय. हो हा हा तुला पण बस पण हो हो. हा ठेवते. कोण नाही तर वहिनी तिकडे भांडे घासते मी जाते लगेच पळून. अरे ती येईल का पण? तिला माहितीये सगळं सांगितलेलं आहे मी. हे आमचा रोजचा ठेपा येऊ इथं भेटायचा. मी काय म्हणतो ते तुला ते रजिस्टर लग्न करावं लागेल बरं का भाऊ. कोर्ट मॅरेज ना हा कोर्ट मॅरेज ते पहिलं करून घ्यावं लागेल तुला. तसंच करावं लागणार आहे. म्हणजे काय आहे, झंझट नको नंतर. हा बाकीचं काय मी आहे तुला हा. साथ द्यायला भरपूर. तू मला सपोर्ट कर बरं का. सपोर्ट तुला पाहिलं ना तू. आणि कोणाला सांगू नको आम्ही कुठं पळून गेलो. नाही 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 नाही. तुला माहितीये फक्त. हा हा ऐ बाहेर या. आली तू. हा मला वाटलंच होतं तू येणार आहे. माझ्याकडे हा मला खरंच भारी वाटलं बरं का तू आली माझ्यासाठी घर सोडून. तू आता टेन्शन घेऊ नको. सगळी व्यवस्था झाली हा
आता आपल्याला लगेच कोर्ट मॅरेज करायचंय. हा लगेच करू मी बरं का? वकिलाला फोन केलाय. हा आणि परत तिकडं कधीच यायचं नाही. नाही हा मला कधी घेऊन येऊ नको परत इथं. चल ती गाडी आहे ना पुढे लावलेली गाडी तिकडे आहे का? हा बर चल 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 चल. काय वैताग झाला मोठा केला ताण झाला. सोनबाईला लक्ष ठेवायला लावलं होतं. सोनबाई मामा अहो सारं गाव पालत घातलं पण कुठंच भेटले नाही ते. पार्लर मध्ये बघितलं, खालच्या आळीत बघितलं, तिच्या मैत्रिणीकडे बघितलं, वहिनी काय कुठंच गावं नाही पण तुला लक्ष ठेवायला लावलं होतं ना मी. मी काय करू, मी भांडी घासत होती म्हणलं आवरून निघायचं काय ती म्हणल्या. काय करायचं आता मला सांगा, काय करायचं आता? काय करायचं का आता? कुठं कुठं नाही ओळखलं मी बी. हा आणि आधी त्या पोराचं ऐकलं असतं आणि दिलं असतं लग्न लावून. मला तर असं वाटतं ना त्या सगळं दिले असतं 100%. हा ती काय म्हणत मला करीन तर त्या सगळंच लग्न करीन. हा कमन नाही ऐकलं त्याचं पण त्या येड्याने मी आधी सांगायचं होतं ना. हा आणि तुला लक्ष ठेवायला लावलं होतं. लक्ष लक्ष ठेवायला लावलं. काय नाही ठेवलं तू लक्ष? तुला आता काय करू मग? लोक काय करू मग? मार मला वरडून काय होणार आहे का? काय होणार म्हणजे काय होणार आहे? तुम्ही मला मारू नका. वरडून काय होणार आहे का? ते तुला मी म्हणलं होतं लक्ष ठेव. लावून द्यायचं ना मग मला. लक्ष ठेव म्हणलं होतं तुला. काय बायचं आता? तुम्ही केलं का नाही लव्ह मॅरेज? मग त्यांनी केलं होतं मग काय झालं? द्यायचं होतं ना लोक माझ्या मग तुमच्या मी तोंड शेण घालते. काय करायचं? काय डोक्यात आऊट झालं बा. एवढं सगळं ते केलं, सगळं गेलं ना. आता काय करायचं त्याचं? तुमच्यामुळे केलं त्या दिवशीच लावून द्यायचं होतं ना. मग कशाला माझ्या- अरे मी काय होतो त्याला त्या पोरीला असं कळलं का तुम्हाला? कशी वागते तुम्हाला नाही कळलं? नव्हतं का दिलं माझं? नमस्कार सरपंच. काय नमस्कार घालतो बाबूराव, मला फोनवर सांगितलंय असं असं. हा तुम्हाला हे विषय माहित नव्हता का त्यांचं प्रेम प्रकरण आहे म्हणून? मला आजच कळालं होतं. आम्हाला काहीच माहिती नाही सरपंच. आता काय आहे ते बरं पण ते सोनबाईला माहिती होतं. हा पण तुला सोनबाई सांगायला काय झालं? मी आता तिकडे मध्यस्थी आहे. काय तोंड देऊ त्या लोकांना? हा आणि लोक काय म्हणणार माहितीये का? लोक म्हणतील लग्नाची आधी पोरगी गेली पळून. संतोष भाऊ बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हा जर त्यांचं प्रकरण होतं, हा तुला सांगायला काय झालं? तुला माहिती होतं ना हा विषय? ते म्हणते तुला माहिती होता अहो मला एवढं काय माहित नव्हतं. काय? ते म्हणतात मला हिला माहिती होतं. तुला मग आता सरपंच म्हणून मी हातावर नाही तर बाबा हिनीच केलं सगळं. या गोष्टी सांगायला पाहिजे संतोष भाऊ. एकतर पोरांनी असो पोरींनी असो घरी सांगायला पाहिजे. हा या असे प्रकार होत नाही. हा आता हा खर्च झाला तुमचा. हा तोंड घ्यायचे पडलो मी. मध्यस्थी केली सोयरीकीची मी. हा तुम्हाला एक माहितीये का? यांच्या चुलत भावाची पोरगी. हा मी ठरवलंय लगेच आज समज लग्न लावून टाकणार मी तिकडे. आता बरं होईल तेवढं. कसं आता मी काय तोंड देऊ? हा लाज वाटायला पाहिजे. तुला लाज वाटायला पाहिजे. तू सांगायला पाहिजे होतं. कशाला दाखवून ठेवलं रे? अहो सरपंच नंद- मी सांगणारच होते. नंदेचं दाखवून ठेवलं का? ते कसे माझ्या बहिणीगतच आहे. आता आमचं नाही का लव्ह मॅरेज झालं. तुमचं झालं तुमचं झालं सुरळीत. पण मी त्यांना म्हणलं जाऊ द्या. काय उपयोग नाही तुमचा. या अशा गोष्टी दाखवून लपून नाही ठेवायला पाहिजे माहितीये का? एवढी लग्नाची तयारी चालली तो नवऱ्याला सांगायचं ना गपचीप असं आहे. मग काय नाही सरपंच फक्त मी यायला म्हणलं लॉन्सला पाहुणे आले असतील लॉन्सला जाऊन ते येतो. बाकीचं नका सांगा. आता आम्ही आमचं केलं. तेवढ्यात पुरे लगेच काम मग मी तिकडे तोंड घ्यायची पडलो असं माहितीये. गावात चौक गेली असती माझी. हा. लोक म्हणले असते सरपंचाने सोयरी जमवली. नवरदेवाला हळद लागली. मग ते पुरीला केलंय तयार. बरं. चला चला संतोष भाऊ. आणि आता भांडण तर नका करू. नाही नाही हा चला. झालं ना. मला समाधान झालं असेल मनाला. आता मला आहे ना तू जगाला तोंड दाखवा जागा नाही राहिली. मग मला राहिली मी का? आता घराच्या बाहेर निघणार नाही. हा. बस हा हिला ना हो तू चल काय कर तुला सांगतो आधी सांगल का तुला.